नमस्कार. गुंतवणुकीबद्दल बोलायला लागलं की दोन नावं हमखास येतात, म्युच्युअल फंड आणि रिअल एस्टेट. पण आपल्यासाठी नक्की काय चांगलं? चला तर मग आज याच प्रश्नाचं उत्तर वेगवेगळ्या परिस्थितींमधून शोधूया. हा एक असा प्रश्न आहे जो अनेकांना पडतो. एका बाजूला आहे शेअर बाजाराची वेगाने वाढणारी दुनिया आणि दुसऱ्या बाजूला आहे स्वतःच्या हक्काची जागा म्हणजे घर किंवा जमीन घेण्याचं स्वप्न. आता या दोन पूर्णपणे वेगळ्या वाटा आहेत, त्यामुळे गोंधळ होणं स्वाभाविक आहे. बरं, आपण सुरुवात आकड्यांपासून करूया. वरवर पाहिलं तर चित्र कसं दिसतं? इथे बघा, इक्विटी आणि रिअल इस्टेटची सरळ सरळ तुलना केली आहे. म्हणजे परतावा कुठे जास्त मिळाला, गरजेच्या वेळी पैसे पटकन कुठून मिळतात, टॅक्स कुठे कसा लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, कशासाठी जास्त धावपळ करावी लागते. पण थांबा, गोष्ट इतकी साधी आणि सरळ नाहीये. कारण गुंतवणुकीचा निर्णय फक्त ह्या आकड्यांवर अवलंबून नसतो, तो तुमच्या माझ्या परिस्थितीवर अवलंबून असतो. आणि इथेच ह्या कहाणीत एक ट्विस्ट आहे. जे एकासाठी योग्य आहे ते दुसऱ्यासाठी असेलच असं नाही. चला तर मग थोडं खोलात शिरूया आणि या दोन्ही पर्यायांची मागच्या काही वर्षांमधली कामगिरी कशी राहिलीय यावर एक नजर टाकूया. आता विचार करा, जर 20 वर्षांपूर्वी कोणी 1 लाख रुपये इक्विटीमध्ये गुंतवले असते तर आज त्याचं मूल्य झालं असतं तब्बल 15 लाखांपेक्षा जास्त. ही वाढ खरंच जबरदस्त आहे. आणि आता रिअल एस्टेटकडे पाहूया. त्याच 20 वर्षांच्या काळात 1 लाखाची गुंतवणूक वाढून साधारणपणे 4.5 लाखांच्या आसपास पोचली असती. हे आकडे बघितल्यावर तर वाटेल की झालं तर. निर्णय अगदी सोपा आहे. इक्विटी स्पष्टपणे जिंकताना दिसतेय. पण गुंतवणुकीचा खेळ फक्त परताव्यावर संपत नाही. अजूनही काही महत्त्वाचे पैलू आहेत जे आपल्याला पाहावे लागतील. आता या दोन्ही गुंतवणुकींचा स्वभावच पूर्णपणे वेगळा आहे. इक्विटी म्हणजे कसं? चपळ, आज पैसे गुंतवले, उद्या गरज लागली तर काढूनही घेतले. पण तितकीच अस्थिरता म्हणजे रोज वर खाली होण्याचा धोका. याउलट रिअल एस्टेट अगदी शांत, स्थिर, पण ऐनवेळी गरज लागल्यावर विकायला काढलं तर लगेच पैसे मिळतील याची खात्री नसते. आता आपण वेगवेगळ्या परिस्थितींचा विचार करायला सुरुवात करूया, कारण यातूनच आपल्याला योग्य दिशा सापडणार आहे. आणि आपली पहिली परिस्थिती आहे मालमत्तेच्या प्रकाराबद्दल. म्हणजे बघा, रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक असं आपण सहज म्हणतो, पण नक्की कशात? कारण एखाद्या निवासी फ्लॅटमध्ये गुंतवणूक करणं आणि एखाद्या व्यावसायिक दुकानात गुंतवणूक करणं यात जमीन आसमानाचा फरक असू शकतो. हा फरक समजून घेण्यासाठी एक महत्त्वाचा शब्द आहे रेंटल यील्ड. आता याचा सोपा अर्थ काय? तर तुमच्या प्रॉपर्टीच्या किमतीच्या तुलनेत तुम्हाला वर्षाला किती टक्के भाडं मिळतं तो आकडा. आणि हा फरक किती मोठा असू शकतो हे नाशिक शहराचं उदाहरण अगदी स्पष्ट करतंय. इथे बघा, व्यावसायिक मालमत्तेतून मिळणारं भाडं हे निवासी मालमत्तेच्या तुलनेत दुप्पट नाही तर जवळजवळ तिपटीने जास्त आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की ज्या गुंतवणूकदारांना फक्त भाड्यातून नियमित उत्पन्न मिळवण्यात जास्त रस आहे, त्यांच्यासाठी व्यावसायिक मालमत्ता खूपच फायदेशीर ठरू शकते. कारण तिथे भाडं जास्त मिळतं आणि भाडेकरूंसोबतचे व्यवहारही जास्त व्यावसायिक असतात. ठीक आहे, मालमत्तेचा प्रकार तर आपण पाहिला, पण आता येतो त्याहूनही महत्त्वाचा मुद्दा, आणि तो म्हणजे जागा. कारण कधीकधी तुम्ही काय खरेदी करता यापेक्षा कुठे खरेदी करता हे जास्त महत्त्वाचं ठरतं. आपल्या महाराष्ट्रातलीच 2 मोठी शहरं घेऊया, मुंबई आणि पुणे. मुंबईत घर घ्यायचं म्हणजे खिशाला मोठी कात्री लागते. किमती प्रचंड आहेत. याउलट पुण्यामध्ये घरांच्या किमती खूपच परवडणाऱ्या आहेत. आणि घरांच्या याच किमतीचा थेट परिणाम भाड्यावर होतो. मुंबईत घरांच्या किमती इतक्या जास्त आहेत की त्या तुलनेत मिळणारं भाडं म्हणजे रेंटल यील्ड कमी वाटतं. तर पुण्यात घरांच्या किमती कमी असल्यामुळे गुंतवणुकीवर भाड्याच्या रूपात चांगला परतावा मिळतो. मग आपल्यासाठी कोणतं शहर चांगलं हे ठरवायला हा तक्ता खूप मदत करू शकतो. म्हणजे समजा आपण पहिल्यांदाच घर घेत असाल किंवा आपलं ध्येय फक्त भाड्यातून उत्पन्न मिळवणं असेल किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार असेल, तर त्यानुसार आपली निवड बदलू शकते. आपण मालमत्तेचा प्रकार पाहिला, जागाही पाहिली, पण या सगळ्या समीकरणातला सगळ्यात महत्त्वाचा घटक अजून बाकी आहे, आणि तो म्हणजे स्वतः गुंतवणूकदार. आपली कौटुंबिक पार्श्वभूमी, आपण कुठे राहतो, आपला परिसर कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या गुंतवणुकीच्या निर्णयांवर खूप मोठा आणि नकळतपणे प्रभाव पडत असतो. पाहूया कसा ते. एका अभ्यासात असं दिसून आलंय की शहरी आणि ग्रामीण भागातल्या लोकांच्या गुंतवणुकीच्या पसंतीमध्ये खूप फरक आहे. म्हणजे समजा अचानक उत्पन्न वाढलं तर शहरी माणूस वेगळा विचार करतो आणि ग्रामीण माणूस वेगळा. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की आजही आपल्या समाजात अनेकांना डोळ्यांना दिसणाऱ्या आणि हाताला लागणाऱ्या गुंतवणुकीवर जास्त विश्वास आहे.
सोनं आणि जमीन जुमला या गोष्टी त्यांना शेअर बाजारापेक्षा जास्त सुरक्षित वाटतात. तर मग या सगळ्या परिस्थितींमधून आपण काय शिकलो? या माहितीच्या आधारावर आपल्यासाठी योग्य निर्णय नेमका कसा घ्यायचा? याचं उत्तर आपल्या स्वतःच्या फायनान्शियल फिंगरप्रिंटमध्ये म्हणजेच आपल्या आर्थिक ओळखीमध्ये दडलेलं आहे. यासाठी फक्त स्वतःला काही प्रश्न विचारावे लागतील. आपलं मुख्य ध्येय काय आहे? पैशांची वाढ करणं, नियमित उत्पन्न मिळवणं की स्थिरता? आपण किती जोखीम घेऊ शकतो आणि ही गुंतवणूक किती काळासाठी करायची आहे? एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, हे विश्लेषण आपल्याला कोणतंही तयार उत्तर देत नाही, उलट योग्य प्रश्न विचारायला शिकवतं. कारण म्युच्युअल फंड किंवा रिअल एस्टेट यापैकी कोणताही पर्याय 100% चांगला किंवा वाईट नाही. खरा प्रश्न फक्त एकच आहे, आपल्या आर्थिक भविष्याच्या गोष्टीत यापैकी कोणता पर्याय अगदी फिट बसतो.